नमस्कार. मी नरेश महाजन आयपीएल मध्ये आपलं स्वागत करतो. मित्रांनो, तुम्ही आम्ही टीव्ही बघतोच आणि या टीव्हीवर अनेक कार्यक्रम आहेत. त्यातल्या त्यात विशेषतः दुपारी एक सल्ला देणारा लाईव्ह असा कार्यक्रम असतो. मग त्यामध्ये डॉक्टर असतात, निर्णय विषयाचे तज्ज्ञ त्या ठिकाणी येतात. कोणी घर सजावट करतं, कोणी बाग बगीचा कसा करावा या संदर्भात प्रश्न विचारतात, तर कोणी खाद्यपदार्थ याच्या संदर्भामध्ये लाईव्ह अशी माहिती विचारतात. तर तिथे या टीव्हीवरती एक सूत्रसंचालक बसलेला असतो, त्या विषयाचा एक तज्ज्ञ बसलेला असतो आणि तुम्ही आम्ही त्यांना लाईव्ह असे प्रश्न फोनवरनं विचारत असतो. त्यांना आपण दिसत नसतो, आपल्याला मात्र ते दिसत असतं. तर याच सिच्युएशनवरती, याच पार्श्वभूमीवरती मी एक गमतीदार म्हणजे खरोखरच म्हणजे असं वाटतं की असंच काहीतरी घडत असणार मनातल्या मनात, असं एक गमतीदार संवाद प्रहसन म्हणा हे या ठिकाणी मी आपल्या पुढे सादर करतोय. आता आजचा विषय आहे ना, हा फुलझाडांचा आहे. या फुलझाडावरती चर्चा आहे, म्हणजे लाईव्ह असा कार्यक्रम आहे. आता ऐका, यामध्ये सूत्रधार आहे म्हणजे सूत्रसंचालक आहे, नंतर तज्ज्ञ आहेत एक, आणि मग बाकीचे श्रोते आपल्याला प्रश्न विचारतात. हे सगळं तुम्ही लक्षात घ्यायचं आणि हा संवाद ऐकायचा. सूत्रसंचालक म्हणतो, नमस्कार, मी प्राजक्त. आज इथे आलेले कृषी तज्ज्ञ श्री फुलझाडे, बघा हं, त्यांचं नाव सुद्धा किती सुंदर आहे. तुमच्या मनातील झाडाझुडपाविषयींच्या, पानाफुलाविषयींच्या प्रश्नांना फुला इतकी सुंदर उत्तरं ते देणार आहे. नमस्कार फुलझाडे सर, तुमचं या कार्यक्रमात स्वागत आहे. अरे वा, तुम्हाला नमस्कार केला केलाच पहिला प्रश्न आला. फोन येतो. फोनवर, हॅलो हॅलो, मी वासंती देसाई बोलते नेरूळवरून. प्राजक्त म्हणजे सूत्रधार म्हणतो, नेरूळहून का? फोनवर, नेरळ हो, माथेरान नाही, नेरूळ ठाणे. नेरळ म्हणजे माथेरानचं आणि हे ठाण्यातलं नेरूळ आहे. पण तुम्हाला मी सांगते, मलाही एकदा नेरळला जायचंय. अहो, तुमचा प्रश्न काय आहे ते सांगा वासंतीताई. फोनवरती म्हणते, इश्यबाई, मला ताई काय म्हणता? अहो, माझं लग्न व्हायचंय अजून. प्राजक्त म्हणतो, माझंही व्हायचंय. सॉरी, तुम्हाला ताई उगाच म्हटलं, पण मी तुम्हाला दिसतो ना, तशा तुम्ही मला दिसत नाही ना, त्यामुळे तुमचं वय कळत नाही. मी तुम्हाला काय म्हणू? नुसतं वासंती म्हणाकडे. फुलझाडे वैतागतात तिथले तज्ज्ञ. अहो वासंती ताई, वासंती बाई किंवा नुसती वासंती, अहो तुमचा प्रश्न काय, तेवढ्यासाठीच मी इथं बसलोय उत्तर द्यायला. अय्या, प्रश्न विचारायचा राहूनच गेला. माझा आवाज मी पहिल्यांदाच ऐकते ना टीव्हीवरून, त्यामुळे गांगरून गेले बघा. तर प्रश्न असा आहे, अय्या तुम्हाला दोघांना नमस्कार करायचा राहूनच गेला. नमस्कार करते. ते फुलझाडे वैतागतात तज्ज्ञ. अहो नमस्कार राहू द्या, मीच तुमच्या पाया पडतो, तेवढा प्रश्न काय तो विचारा. प्रश्न सांग विचारते. अहो, आमच्या गच्चीत फुलंच येत नाही, तर काय करू? फुलझाडे सांगतात, अहो आधी गच्चीत कुंड्या ठेवा, त्यात रोपं लावा, माती खत घाला, पाणी घाला, मग काही दिवसांनी फुलं येतील. प्राजक्त म्हणतो, वा वा फुलझाडे सर, किती छान उत्तर दिलं तुम्ही. आधी रोप लावणं महत्वाचं, नंतर फुल येणार. आधी अंड की कोंबडी अशी शंका नाही, आधी झाडं लावा मग फुल येणार. अरे आता दुसरा फोन येतोय. हॅलो बोला, नाव काय आपलं? फोनवर, हॅलो मी रत्नागिरीहून विनोद कांबळे बोलतोय. प्राजक्त, बोला विनोद कांबळी, तुम्ही रत्नागिरीत काय करताय? तिकडे क्रिकेटची सामने सुरू आहेत, तिकडे समालोचक म्हणून जायचं ना. अहो मी विनोद कांबळे आहे, कांबळी नव्हे, पण मलाही उत्तम क्रिकेट येते बरं का, पण सगळीकडे वशिला लागतो.
सूत्रसंचालक बैठक. अहो, आपला विषय क्रिकेट नाही, बाग बगीचा आहे. प्रश्न विषयाला धरून विचारा. अहो, मी प्रश्न विचारणारच होतो, मलाच तुम्ही त्या कामणीला आणले. माझा प्रश्न असा आहे की आमच्या कॉलनीतले सगळे लोक आमच्या बागेतील फुलं चोरून नेतात, त्यावर उपाय काय? फुलझाडे वा वा वा. फुलझाडे म्हणतात वा वा वा, अगदी वेगळा प्रश्न विचारला बरं का तुम्ही. त्यावर उपाय बरेच आहेत. एक तर झाडेच लावू नका, लावली तर फुलांची लावू नका, फुलांची लावली तर कुत्रा पाळा, नाहीतर तिथे पाठी लावा. आमची फुले तुमच्या देवापर्यंत पोहोचतात ही आमच्या भाग्याचीच गोष्ट आहे, त्यामुळे आमचंच पुण्य वाढेल. आणि खाली असंही लिहा, देवाला चोरलेली फुलं वाहू नये असं धर्मशास्त्र सांगते. प्राजक्त मी सूत्रसंचालक म्हणतो वा वा वा. फुलझाडे किती मार्मिक उत्तर दिले. आता बघा पुढचा फोन घेऊया. बोला, थेट प्रश्नच विचारा. फोनवर मी प्रथम दोघांना नमस्कार करतो. प्राजक्त म्हणतो दोन्ही हात जोडून. फोनवर ते म्हणतात अहो, दोन्ही हात कसे जोडणार? दुसऱ्या हातात फोन आहे, एका हातात जेवायला बसलोय, एका हाताने जेवतोय, एका हातात फोन आहे. प्राजक्त म्हणतो तुम्ही काय जेवायला बसला? हो हो, या ना जेवायला. अहो, असं काय विचारता? आपला टीव्हीवरचा लाईव्ह कार्यक्रम आहे. फोनवर तो म्हणतो अहो, जेवताना कुणी आलं तर या जेवायला म्हणावं लागतं, ही आपली संस्कृती आहे. तज्ञ फुलझाडे वैतागतात. ते म्हणतात अहो, पण हा टीव्हीवरचा कार्यक्रम आहे, लाईव्ह आहे, आणि लवकर प्रश्न विचारा, आम्हालाही भूक लागली आहे. विचारतो. हे पहा, आम्हाला गच्ची नाही, अंगण नाही, घरात भरमसाठ फर्निचर, मग बागेची हौस कशी भागवायची, असा माझा प्रश्न आहे. प्राजक्त सूत्रधार म्हणतो फुलझाडे सर, हा अनेकांच्या मनातला प्रश्न असणार, कारण अनेकांना अंगण नाही, त्याच्यामुळे बागेची हौस कशी भागवायची हा त्यांच्या मनातला प्रश्न असणार. फुलझाडे म्हणतात अहो, फार उत्तर मार्मिक देतात ते. अहो, कशाला बाग लावायच्या झंझाटात पडता, त्यापेक्षा दर रविवारी गावातल्या बागेत जात जा, बायकोला घेऊन आणि पोरांना घेऊन. बाग लावायच्या फंदात अजिबात पडू नका. तिथे गेल्यानंतर फिरण्याचाही आनंद मिळेल आणि बागेचाही आनंद मिळेल. प्राजक्त म्हणतो छान उत्तर दिलं तुम्ही. आता पुढचा फोन घेऊया. बोला. फोनवरती बाई म्हणते मी जाई चाफेकर. सूत्रसंचालक म्हणतो वा वा वा, नावात दोन फुलांची नावं आहेत, जाई आणि चाफा. जाई म्हणते हो ना, पण मला मोगरा खूप आवडतो. बरं, मग प्रश्न काय आहे तो विचारा. जाई म्हणते मला की गच्चीत मोगरा लावायचा आहे, आणि जो लावलाय ना त्याला एक दोनच फुलं येतात, त्याचा गजरा होत नाही. हो, गजरा होतील इतकी फुलं आली पाहिजे, त्यासाठी मी काय करू? प्राजक्त म्हणतो फुलझाडे तुम्ही काय उत्तर द्याल? फुलझाडे म्हणतात फुलझाडांसाठी चांगली खतं आहे ती घाला, पाणी योग्य प्रमाणात द्या, म्हणजे फुलं येतील, आणि तोपर्यंत पतिराजांना रोज मोगऱ्याचा गजरा आणायला सांगा. जाई म्हणते अहो, ते तर अरसिक आहे. जाईसारखी सुंदर चाफ्यासारखी देखणी बायको मिळाली तर यांना त्याचं काही नाही. ही तिथंच वर्णन करते. म्हणून तर मला रोज मोगऱ्याची फुलं घालायची. पण तुम्ही टीव्हीवरूनच सांगा ना माझ्या नवऱ्याला मला मोगऱ्याचा गजरा रोज आणून द्यायला. सूत्रसंचालक म्हणतो अहो जाई ताई, हा कार्यक्रम तुमच्या नवऱ्याला सल्ला देण्यासाठी नाही, तर प्रेक्षको, आपण उत्तम प्रश्न विचारून हा कार्यक्रम फुलवला, सुगंधित केला. जाता जाता फुलझाडे सर, तुम्ही प्रेक्षकांना काय सल्ला द्याल? फुलझाडे म्हणतात मी प्रेक्षकांना काहीही सांगणार नाही, पण तुम्हाला मात्र सांगतो की तुम्ही मला या ठिकाणी पुन्हा बोलवू नका. बोलवलं तर मी अजिबात येणार नाही. नमस्कार करतो सर्व श्रोत्यांना आणि प्रेक्षकांना. तर मित्रांनो, असा हा गमतीशीर संवाद, असे अनेक विषय घेऊन हे प्रेक्षक काय काय प्रश्न विचारत असतील
सांगता येत नाही. अर्थात हा सगळं काल्पनिक जरी असला तरी त्यातली गंमत फार महत्त्वाची. प्रत्येकाच्या मनामध्ये असंच काहीतरी विचारायचं असतं. आपल्याला हा संवाद आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच एक विषय घेऊन पुन्हा एकदा मी टी व्हीवरती म्हणजे या यूट्यूबवर नक्की येणार आहे. सबस्क्राईब करा. धन्यवाद.